तर नमस्कार भावांनो, कसे आहात? आनंदात ना? तर आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मी आले माझ्या बहिणीच्या घरी आणि बहिणीच्या घरी आल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी केल्या, त्यानंतर गेलो जेवण करायला। तर जेवण वगैरे करून आम्हाला निघायचे घराच्या प्रवासाने। तर घरी जाता जाता आम्ही 1-2 देव केलेले आहेत, तर ते देवांचे आज तुम्हाला हे भेटणार आहे। तर सर्वात पहिले आम्ही गेलो पुण्यामधीलच आळंदी म्हणे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या ठिकाणी। तर चला मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीत दर्शन घेऊ। तर आज संडेमुळे खूप गर्दी होती तिथे, त्यामुळे आम्ही काय आतून दर्शन नाही घेतलं, आम्ही फक्त मुख दर्शन घेतलं होतं। तर चला मग तर ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आलो बाहेर। तर पाहतो खूप सारा पाऊस चालू होता मंदिराच्या बाहेर। तर आम्ही थोड्या वेळ तिथे वाट पाहिली आणि नंतर आलो गाडीमध्ये येऊन बसलो। तर गाडीत पण बसल्यावर खूप पाऊस चालू होता। तर दर्शन वगैरे झाले, आम्ही आता निघालो घराच्या प्रवासाकडे। तर चला मग, तर आता घरी जाता जाता परत एक देव करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडं सपोर्ट करा चॅनलला। तर पुणे हायवेच्या शेजारी हे एक मंदिर आहे, अष्टविनायकामधील एक म्हणजे रांजणगावचा गणपती। तर आम्ही येता येता रांजणगावच्या गणपतीला पण थांबलो दर्शनासाठी। तर चला दर्शनासाठी, इथं काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन भारी झालं आतमध्ये जाऊन। तर चला मग आता, तर मंदिरामध्ये फोटो काढण्यास अलाउड नाहीये, त्यामुळे मी मंदिरामध्ये शूटिंग नाही काढत आहे। तुम्हाला डायरेक्ट आता मंदिराच्या बाहेर आलो भेटतो। तर रांजणगावच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घराच्या प्रवासाने। आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथंच थांबतो। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।